वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 विषय मराठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड संपूर्ण अभ्यासक्रमाच्या आधारावर 50 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो. नॉन स्टॉप सुपरफास्ट 50 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, कारण परीक्षेला फक्त 4 दिवस बाकी आहे आणि परीक्षेपूर्वी जशा प्रकारची तयारीची गरज आहे मित्रांनो, तशाच प्रकारचे 100% रिझल्ट देणारे आपण 50 प्रश्न या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ॲड केलेले आहेत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. महाटेट 2026 आणि सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. डायरेक्ट प्रश्न आणि डायरेक्ट उत्तर म्हणजे 20 मिनिटात आपण हे 50 प्रश्न सुपरफास्ट नॉन स्टॉप पाहणार आहोत. प्रश्न जे एक आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा. आता हे बघा मित्रांनो, सामान्य नाम नसलेला शब्द कोणता, तर सुवर्ण म्हणजे ऑप्शन जे डी असेल. पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे सुवर्ण हे विशेष नाम आहे. प्रश्न क्रमांक 2 दुसरा जे प्रश्न आहे सर, प्रश्न दिलेला आहे की पुढील शब्दांमधून मराठी उपसर्ग ओळखा. तर हे बघा मित्रांनो, पड या ठिकाणी मराठी उपसर्ग असणार आहे, म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 असेल आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 सर, तिसरा प्रश्न आहे की सभा या शब्दाचे लिंग कोणते आहे. तर हे बघा, सभा या शब्दाचे जे लिंग आहे ते स्त्रीलिंग असणार आहे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल. पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न 4 आहे की नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता. तर हे बघा मित्रांनो, नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द म्हणजे दूध. ऑप्शन जे डी असेल. पर्याय जे डी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे डी असेल योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 5 दिलेला आहे, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न जशा प्रकारे विचारलेला आहे की अनियमित पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकाराचे असेल. अशा प्रकारे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय जे 3 असेल तक्रार पत्र आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल बरोबर उत्तर राहणार आहे. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, कारण परीक्षेला फक्त 4च दिवस बाकी आहे. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न आहे की गैरहजेरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर हे बघा, गैरहजेरी या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द म्हणजे अनुपस्थिती म्हणजे ऑप्शन जे 3 असेल. पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न 7वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न दिलेला आहे की आ हा स्वर कोणत्या वर्ण प्रकारात मोडतो. तर हे बघा, आ हा स्वर कंठ म्हणजे ऑप्शन जे 2 असेल वर्ण प्रकारात मोडतो, म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे. ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. खगच्या समानार्थी शब्द कोणता. तर हे बघा, खग या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द म्हणजे पक्षी. ऑप्शन जे 3 असेल. पर्याय जे 3 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9 सर, 9वा प्रश्न आहे की पुढीलपैकी गुण विशेषणाचे उदाहरण कोणते. आता हे बघा, 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि गुण विशेषण कोणते प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे. तर बघा, गोड केळी म्हणजे पर्याय जे 1 असेल. ऑप्शन जे 1 असेल आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे, कारण गुण विशेषण या ठिकाणी उच्चारलेला होता. चला पुढचा प्रश्न आहे की पुढीलपैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा. आता हे बघा मित्रांनो, प्रत्यय जोडून तयार झालेला जे शब्द आहे ते असणार आहे झुबकेदार, म्हणजे ऑप्शन जे डी असेल. पर्याय जे 4 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा
आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाटेट 2026 आणि सीटेट 2026 साठी तुम्हाला टोटली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जे लेक्चर आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 11, आपण नॉन स्टॉप 50 प्रश्न परीक्षेच्या 4 दिवस अगोदर मराठी भाषा 1 आणि भाषा 2 पेपर 1 आणि पेपर 2 साठी पाहत आहोत. मित्रांनो, प्रश्न आहे की अतिशहाणा त्याच्या बैल रिकामा या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? तर हे बघा, वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 12. सर 12वा प्रश्न बघा, 12वा प्रश्न आहे की मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोण ओळखले जाते? हे बघा, चरित्रकार, लेखक, कवी, साहित्यकार यांच्या संदर्भात हिंदीमध्ये 2 प्रश्न आणि मराठीमध्ये 2 प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी माहीन भट्ट म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकाराचे असेल? तर हे बघा, कौटुंबिक पत्र असणार आहे. सोपा प्रश्न आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, सर पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न 15 आहे की पुढीलपैकी कोणता वर्ण किंवा कोणता वर्ग कठोर वर्ण आहे? वर्ण पाहिजे होता. कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? तर हे बघा, पो या ठिकाणी कठोर वर्ण असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न 15 आहे की केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय आहे? तर लक्षात ठेवा, ऑप्शन जे 1 दिलेला आहे की प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे पर्याय जे 1 असेल आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहे? अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि पूर्वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारला गेलेला प्रश्न आहे की बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? व्यंकटेश माडगुळकर म्हणजे पर्याय जे सी दिलेला आहे. सर ऑप्शन जे सी दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न 17 आहे की ज्यामध्ये भावना, उत्स्फूर्तपणा यांना महत्त्व आहे असं पत्र म्हणजे कोणता? असा पत्र प्रकार म्हणजे कोणता? तर हे बघा, निमंत्रण पत्र. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. पुढीलपैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही? तर हे बघा मित्रांनो, कार हा पर्याय जे आहे ते उपसर्ग नाही. बाकीचे जे 3 पर्याय आहेत ते उपसर्ग आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की कोणत्या नामाचे वचन बदलत नाही? तर हे बघा, पाणी या ठिकाणी दिलेलं आहे आणि पाणी या नामाचे वचन बदलत नाही. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते या वाक्यातील भाववाचक नाम कोणते? सोपा प्रश्न आहे. नवलाई आपला भाववाचक नाम राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 परीक्षेला फक्त 4 दिवस बाकी आहे आणि आपले अपडेट प्रश्नसंच अवेलेबल आहे. मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण वेगवेगळे 2 पॅक या ठिकाणी तयार केलेले आहे. कारण काठिण्य पातळी जी असते ते परीक्षेची डिफरंट असते. मित्रांनो, ते लक्षात ठेवून आपण हे प्रश्नसंच तयार केलेले आहे. 4 दिवस परीक्षेला बाकी आहे. कमीत कमी हे करून तुम्ही परीक्षेला जा, म्हणजे 100% तुम्हाला फायदा मिळणार आहे. मित्रांनो, कारण 2013 ते 2025च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहे आणि जशा प्रकारे डिफिकल्टी लेवलचा वापर केलेला आहे ते संपूर्ण अनालायसिस करून, संपूर्ण अभ्यास करून आपण हे टॉप आणि सिलेक्टेड प्रश्न या ठिकाणी ॲड केलेले आहे. पेपर 1 मध्ये तुम्हाला हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित एकूण 5 विषयाची प्रश्नपत्रिका मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका दिली जाईल विथ आन्सर की. म्हणजे पेपर 1 साठी तुम्हाला 50 प्रश्नपत्रिका फक्त 499 मध्ये या ठिकाणी मिळणार आहे आणि पेपर 2 साठी हिंदी,
मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र प्रत्येक विषयासाठी 10-10 प्रश्नपत्रिका पेपर पॅटर्न अनुसार म्हणजे परीक्षा परिषद जशा प्रकारे आपली प्रश्नपत्रिका तयार करते मित्रांनो, तशाच प्रकारे संपूर्ण लॉजिक लावून संपूर्ण अनुभवांचा वापर करून आपण हे प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. परीक्षेला 4 दिवस बाकी आहे. कमीत कमी हे करून परीक्षेला जा म्हणजे 100% तुम्हाला निकाल मिळेल मित्रांनो. आणि जर तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर असेल तर तुमच्यासाठी एक विशेष ऑफर आहे, म्हणजे 90 प्रश्नपत्रिका तुम्हाला फक्त 699 कॉम्बो पॅकमध्ये या ठिकाणी दिली जाणार आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका म्हणजे लगेच आपल्याला हे PDF अपडेट प्रश्नसंच मिळून जाईल मित्रांनो. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. प्लीज व्हिडिओला लाईक करा. चला पुढचा प्रश्न, नॉन स्टॉप 50 प्रश्न आपण पाहत आहोत. प्रश्न आहे की पिवळे तांबूस ऊन कवडे पसरे चौफेर ओढा नेई सोने वाटे वाहून या दूर या वाक्यातील या काव्यपंक्तीत कोणता अलंकार आहे? तर हे बघा उत्प्रेक्ष अलंकार आहे, म्हणजे अतिशयोक्ती अलंकार असला पाहिजे होता. पिवळे तांबूस ऊन कवडे पसरे चौफेर ओढा नेई सोने वाटे वाहून या दूर, जणू असं भासत आहे की म्हणजे सोने वाहत आहे अशा प्रकारे काव्यपंक्तीचा अर्थ आहे. तर अतिशयोक्ती अलंकार असला पाहिजे होता, परंतु उत्तर सूचीमध्ये उत्प्रेक्षा दिलेला आहे ते तुम्ही कन्फर्म करून घ्या. आपण दोन्ही उत्तर या ठिकाणी लावू शकतो. ओके, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 कारण वेळ नाही तितका. ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा प्रश्न काय आहे की अव्ययभाव समासाचे उदाहरण ओळखा. आता हे बघा अव्ययभाव समासाचे उदाहरण कोणते, तर सोपा प्रश्न आहे गैरशिस्त, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 23 दिलेला आहे की तृतीय पुरुष एकवचनी नपुसक लिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग कोणता? तर भावे प्रयोग, म्हणजे ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे बी दिलेला आहे आपला राईट आन्सर राहणार आहे. प्रश्न 24 दिलेला आहे की खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते ज्याला आपण हिंदी में आयोगवाह कहते हैं? हम इसको हिंदी में क्या कहते हैं? आयोगवाह कहते हैं. त्यालाच आपण मराठीमध्ये स्वरादी असे म्हणू. अम आणि आहा ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे बी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 25 आहे की सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता? तर हे बघा साधा वर्तमान काळ आहे, म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे राईट आन्सर राहणार आहे. प्रश्न 26वा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. विचारलेला आहे की प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीस तुम्ही कोणते पत्र लिहिणार? तर हे बघा या ठिकाणी आपण आभार पत्र लिहू शकतो, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल सर, पर्याय जे सी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन सी बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती? तर हे बघा आवृत्त आणि परावृत्त या ठिकाणी अयोग्य जोडी राहणार आहे. ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे बी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 28वा प्रश्न आहे की वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे बघा 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि लक्षात ठेवा की वनवास या पुस्तकाचे लेखक म्हणजे प्रकाश संत. ऑप्शन जे 2 दिलेला आहे सर, पर्याय जे बी दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 29 आहे की पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते? तर हे बघा अकर्मक कर्तरी प्रयोग विचारलेला आहे. तर डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे सर आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राईट आन्सर असणार आहे. प्रश्न 30 आहे की अरे रे आणि कडे हे अनुक्रमे कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत? तर हे बघा अरे रे आणि कडे हे ऑप्शन जे 2 दिलेला आहे केवल प्रयोगी, उभययान्वी आणि शब्दयोगी, म्हणजे ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे बी दिलेला आहे सर आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे बी असेल राईट आन्सर असणार आहे. सुपरफास्ट नॉन स्टॉप मराठीचे 50 प्रश्न आपण पेपर 1 आणि पेपर 2 साठी पाहत आहोत मित्रांनो. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा, कारण प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. कारण आपलं टार्गेट हिंदी मराठी 50 मार्क आहे. षष्टी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते? तर हे बघा षष्टी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे जे प्रत्यय असणार आहे ते असणार आहे ऑप्शन डी, म्हणजे
पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न 32 आहे की बद उपसर्ग लावून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता? तर हे बघा, बद उपसर्ग लावून योग्य विरुद्धार्थी शब्द म्हणजे नाम, ऑप्शन बदनाम होऊन जातो. ऑप्शन डी, पर्याय जे डी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यकाचे नाव काय आहे? अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि हा सुद्धा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, कृष्णाजी केशव दामले म्हणजे कु के दामले. ऑप्शन जे बी असेल, कृ के दामले, ऑप्शन जे बी असेल कृष्णाजी केशव दामले पूर्ण नाव आहे. आपला उत्तर असणार आहे ऑप्शन बी राईट आन्सर असणार आहे. सर पुढचा प्रश्न काय आहे की पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता? 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की उपसर्ग घटित शब्द कोणता? तर प्रतिसाद. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न आहे की सगळे एकाच वेळी कसे येतील? वाक्यातील काळ ओळखा. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. उत्तर असणार आहे रीती भूतकाळ, रीती भूतकाळ नसेल, सगळे एकाच वेळी कसे येतील? भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल योग्य उत्तर असणार आहे. पुढीलपैकी कोणत्या संतांची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे? तर संत एकनाथ यांची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे. ऑप्शन 1 बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय 1 योग्य उत्तर असणार आहे. 37वा प्रश्न आहे की शब्दांश होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात? तर वाक्प्रचार असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन डी उत्तर असणार आहे. पर्याय जे डी दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 38वा प्रश्न आहे की बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात? तर दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल सर, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. रिपीटेड प्रश्न आहे, परीक्षेत वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहे मित्रांनो. सोपे प्रश्न आहे. तर हे बघा, फो या ठिकाणी कठोर वर्ण आहे. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. मी स्वतः त्याला पाहिले. या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? तर अधोरेखित सर्वनाम म्हणजे मी स्वतः त्याला पाहिले, तर आत्मवाचक सर्वनाम असणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आहे की कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? तर बिनभोंबाट. म्हणजे ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे बी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 42वा प्रश्न आहे की पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि डोलदारपणा या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल सर, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर बघा, पती या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द म्हणजे भरता. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की पुढीलपैकी गुण विशेषणाचे उदाहरण कोणते? पुन्हा तोच प्रश्न आलेला आहे. 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे आणि काळा कुत्रा या ठिकाणी गुण विशेषणाचे योग्य उदाहरण असणार आहे. ऑप्शन 3 बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 45वा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? आता आपल्याला 4 वाक्य दिलेले आहे आणि सकर्मक क्रियापद कोणते? तर बघा, आरोही लाडू खाते आपला म्हणजे उत्तर असणार आहे. सकर्मक क्रियापद असणार आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे? तर लक्षात ठेवा, जे नोकरीसाठी अर्ज केले जाते त्याला आपण व्यावसायिक पत्र किंवा व्यावसायिक अर्ज असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन डी बरोबर उत्तर असणार आहे. पुढीलपैकी भाववाचक नाम
नसलेले शब्द शोधा. तर बघा स्वातंत्र्य या ठिकाणी भाववाचक नाम नाही म्हणजे ऑप्शन डी बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय डी आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 48 प्रश्न क्रमांक 48 दिलेला आहे की जहाल शब्दाचा कोणता योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. तर बघा जहाल या शब्दासाठी योग्य विरुद्धार्थी शब्द म्हणजे मवाळ. ऑप्शन 3 बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 49 पुढील म्हण पूर्ण करा. पादरी पडले झोंड हसून केले गोड म्हणजे ऑप्शन 1 पर्याय 1 उत्तर असणार आहे. योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. तर 50 वा प्रश्न बघा. 50 वा प्रश्न फक्त 19 मिनिटामध्ये पण 50 प्रश्न पूर्ण केलेले आहे. रामाने आंबा खाल्ला या वाक्यातील प्रयोग कोणता. तर बघा कर्मणी प्रयोग आहे म्हणजे ऑप्शन जे 2 असेल. सर पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 20 मिनिटात सुपर फास्ट नॉन स्टॉप आपण 50 प्रश्न या ठिकाणी पूर्ण केलेले आहे मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकतात की महाटेट 2026 पेपर 1 आणि पेपर 2 साठी अपडेट नोट्स अवेलेबल आहे मित्रांनो. मराठी, हिंदी आणि बालमानसशास्त्राचे नोट्स अवेलेबल आहे. 399 रुपये प्राइस आहे. PDF च्या स्वरूपात तुम्हाला हे नोट्स मिळणार आहे मित्रांनो. झेरॉक्स करून तुम्ही अभ्यास करू शकता. टोटली कंटेंट जे मेन टॉपिक आहे ते सर्व आपण या नोट्समध्ये ॲड केलेले आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.